करूया असं जग तुकोबारायांच्या विषयी म्हणत आहे. आणि त्या तुकोबारायांच्या विजेच्या निमित्ताने आज आपण एक संवाद साधणार आहोत. तुकोबारायांच्या विचारांवर परामर्श साधणार आहोत, प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि छत्रपती शिवाजीराजे आणि तुकोबारायांचा संबंध कसा होता आणि स्वराज्य कसं उभं राहिलं या माध्यमातून या ठिकाणी मी व्याख्यान करणार आहे. तुकोबारायांची गाथा बघितली तर गाथेमध्ये एक अभंग आहे आणि प्रामुख्याने तो अभंग माझ्या अत्यंत आवडीचा आहे आणि त्या अभंगावरच प्राथमिक सुरुवात करून मी व्याख्यानाला सुरुवात करणार आहे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे, नाही भिडवाड तुका म्हणे साना थोर. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेतील 2126वा अभंग. या ठिकाणी तुकोबारायांना मानवंदना देण्यासाठी, तुकोबारायांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी हा अभंग या ठिकाणी माझ्या समोर बसलेल्या समोर खूप ज्ञानी, गुणी, धनी अशी असलेली माणसं असल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. तशी ही माझ्या जातकुळीची माणसं, माझ्या जातकुळीची म्हणजे तुकोबारायांनी सांगितलेली जी जात ती धर्माची जात. तुकोबारायांनी सांगितलेला वारकरी धर्माची जात. ह्या असे माझी या जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. तुका म्हणे तोची सुदिन सोहळा, या पृथ्वीवरचा हा सुदिन सोहळा, विजेचा सोहळा तुम्हा आम्हाला तुकोबारायांनी जो या ठिकाणी मांडलेला आहे त्या तुकोबारायांच्या चरित्रामध्ये आपण जाण्याचा प्रयत्न करूया. जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म देहूच्या मोरे कुळामध्ये 1608 अत्यंत आदिलशाच्या धामधुमीच्या त्या परिस्थितीमध्ये झाला. तुकोबारायांचं चरित्र आणि चित्र सांगत असताना जगद्गुरु तुकोबारायांच्या घराण्याकडे आपल्याला जावं लागेल. तुकोबारायांच्या घराण्याची परंपरा आपल्याला पाहावी लागेल आणि जगद्गुरु तुकोबारायांचं घराणं कसं होतं याकडे आपण एक जाऊया. पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थवर्त, असं तुकोबारायांनी आपल्या घराण्याची परंपराच सांगितलेली आणि स्पष्टपणे त्यांनी आपल्या गाथेमध्ये त्यांचा वसा आणि वारसा सांगून ठेवलेला आहे. आणि त्याच तुकोबारायांच्या घराण्यामध्ये असलेली विश्वंभर महाराजांची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांनी सांगितली. पण तुकोबारायांच्या चरित्रामधली दुसरी एक आपल्याकडे नजरेस न पडलेली गोष्ट म्हणजे रामदेव राय यादवांचं देवगिरीवर राज्य होतं. देवगिरीच्या लढाया सुरू असायच्या. यवन यायचे, कापायचे, हत्या करायचे, माय माऊलींना चिरडायचे, माय माऊलींच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगायचे. आणि त्याच वेळेला रामदेव राय यादवांच्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांच्या घराण्यामधले हरी आणि मुकुंदा लढाईवर गेले. लढाईवर गेलेले असताना क्षात्र धर्माचं तेज जागवलं. क्षात्र धर्माच्या लढाईसाठी स्वतःचा प्राण हरी आणि मुकुंदाने दिलं. देशासाठी लढले. मग देशासाठी तुकोबारायांचे वंशज लढले. एका बाजूला पंढरीची वारी आणि दुसऱ्या बाजूला लढाईवर क्षात्र तेज जागवण्याचं काम करणाऱ्या एका मोरे कुळामध्ये, कुणबी कुळामध्ये, बहुजन कुळामध्ये, शेतकऱ्याच्या कुळामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झालेला आहे. आणि तुकोबाराय जन्माला आल्यानंतर तिथली परिस्थिती बघितल्यानंतर घरामध्ये एक अध्यात्माचं, वारकरी संप्रदायाचं वातावरण, त्या वातावरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय लहानपणापासून जसे अनेक मुलं वाढतात तसे तुकोबाराय वाढत होते. अध्यात्माचे, ज्ञानाचे, भक्तीचे अनेक विचार तुकोबारायांच्या कानावर पडायचे. आणि तुकोबाराय वाढता वाढता तुकोबारायांच्या परंपरेमध्ये तुकोबारायांनी अभ्यास केल्यानंतर तुकोबारायांचे पूर्वज जे होते ते नामदेव महाराजांच्या विचारसरणीचे होते. नामदेव महाराजांची परंपरा होती, ज्ञानेश्वर माऊलींची परंपरा होती. आणि तुकोबाराय ज्या वेळेला तुकोबारायांनी संपूर्ण त्यांचे थोरले बंधू होते सावजी, नाथ संप्रदायाची दीक्षा घेतलेले सावजी, हे सावजी सुद्धा प्रकाशामध्ये आलेले. जसे आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचे बंधू ज्ञानेश्वरांचे गुरु आहेत तसे तुकोबारायांचे ना दीक्षा देण्याचं काम सावजी महाराजांनी केलेले.
हे सावजी प्रचंड पंडित होते, प्रचंड विद्वान होते. शंकराचार्याला वेदांचं भाष्य करत असताना या सावजी महाराजांनी युद्धामध्ये पराभूत केलं होतं, वैचारिक विचारांमध्ये पराभूत केलेलं होतं. असे सावजी महाराज नाथ संप्रदायाचे होते. एका बाजूला पंढरीची वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय याचा संगम तुकोबारायांच्या घराण्यामध्ये झालेला होता. वडील सुद्धा पंढरीला जायचे, आई सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जायची आणि अशाच घरामध्ये, अशा संस्कारामध्ये तुकोबाराय वाढले. तुकोबाराय वाढल्यानंतर असं पाहता पाहता तुकोबाराय 20 वर्षाचे झाले. तुकोबारायांचं चित्र आणि चरित्र सांगत असताना आपल्याला अनेक वेळेला सांगितलं जातं की तुकोबाराय अत्यंत भोळसट संत, तुकोबाराय टाळकुटे संत, तुकोबाराय गबाळे राहायचे. तुकोबाराय रस्त्याने चाललेले असताना लहान पोरं तुकोबारायांना दगडाने मारायचे. अनेक कथा कादंबऱ्यामधून तुकोबाराय आपल्या कानावर अनेक वर्ष आलेला आहे. पण मी तुम्हाला अपरिचित तुकाराम सांगणार आहे. तुकोबाराय यांना उसाच्या मोळीनं त्यांच्या पत्नीनं मारलं असं सुद्धा चरित्र आणि चित्र आपल्याकडे सांगितलं जातं. परंतु तुकोबारायांच्या घराण्यामध्ये महाजनकी होती. तुकोबाराय अत्यंत श्रीमंत घराण्यामध्ये जन्माला आलेले होते. तुकोबारायांच्या घरामध्ये दरिद्री वगैरे अजिबात नव्हती. तुकोबारायांची महाजनकी म्हणजे आजच्या काळातली रिझर्व्ह बँक, आजच्या काळातली टीडीसी बँक, आजच्या काळातली सहकारी बँक. आदिलशाहच्या काळामध्ये हुंड्या उठवण्याचं काम तुकोबारायांच्या घराण्यामध्ये होतं. आदिलशाहच्या सरदारांना, इतर लढाईवर जाणाऱ्या सरदारांना कर्जाऊ रकमा तुकोबारायांच्या घराण्यातून पुरवल्या जायच्या. त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना शेतीसाठी, घरासाठी आणि इतर कामासाठी तुकोबारायांच्या घराण्यातून कर्ज दिली जायची. अशी तुकोबारायांच्या घराण्याची परंपरा आहे. आणि तुकोबारायांच्या घराण्याची ही परंपरा असताना 1629 प्रचंड दुष्काळ. आज वर्तमानपत्रामध्ये, टीव्हीच्या माध्यमातून आपण बघत असाल, महाराष्ट्रामध्ये गारपिटीचं संकट आलेलं आहे. गारपिटीने जनावरं मेलेली आहेत, माणसं मृत्युमुखी पडतायत, शेतकरी आत्महत्या करतायत, अनेक माई माऊल्यांचं कुंकू पुसलं जात आहे. खूप दुःख, दारिद्र्य, वेदनांची परिस्थिती महाराष्ट्रातल्या काही भागामध्ये आपण रोज अनुभवतो आहोत. दुष्काळाचं काही सांगता येत नाही. त्याच पद्धतीची तशीच परिस्थिती 1629 सालामध्ये तुकोबारायांच्या काळामध्ये निर्माण झाली. आणि मग तुकोबाराय तर सावकार होते. तुकोबारायांच्या घराण्यामध्ये सावकारीची परंपरा होती आणि त्यांनी अनेकांना कर्जाऊ रकमा दिलेल्या होत्या. त्याच वेळात महाराष्ट्रामध्ये भयंकर आपत्ती आली, दुष्काळ पडला, अन्न करून लोक मरायला लागली. आणि अशाच अवस्थेमध्ये 1629चा दुष्काळ म्हणजे प्रचंड दुष्काळ होता. आणि मग तुकोबारायांनी चिंतन केलं. तुकोबाराय भामनाथ डोंगरावर 7 दिवस गेले. 7 दिवस भामनाथ डोंगरावर तुकोबाराय गेले आणि त्यांना काहीतरी साक्षात्कार झाला. साक्षात्कार झाल्यानंतर तुकोबाराय 7 दिवसाचं चिंतन करून त्यांनी आपल्या धाकट्या भावाला कान्होबाला बोलवलं आणि कान्होबाला सांगितलं की आपल्या पूर्वजांनी जे कर्ज खत दिलेले, कर्ज खत म्हणजे ज्यांना ज्यांना आपण रकमा दिलेल्या आहेत, ज्याच्या नोंदी ठेवतो त्या चोपड्या, त्या चोपड्यांची नोंद ज्याच्यामध्ये असते त्याला कर्ज खते त्या काळामध्ये म्हटलं जायचं. आम्हाला सर्वांना माहिती आहे, आपलं किराणाचं दुकान असेल तर आपण कोणी उधारी नेली त्याची नावानिशी नोंद करतो. तशाच पद्धतीच्या नोंद असलेल्या वया तुकोबारायांनी आपला धाकटा भाऊ कान्होबाला घेऊन यायला सांगितलं. आणि तुकोबांनी सांगितलं, प्रतिज्ञा केली की या वया मी इंद्राणीच्या डोहामध्ये बुडवणार आहे. त्यावेळेला कान्होबा म्हणाले, दादा तुम्हाला काहीतरी अध्यात्माची उपारती झाली असेल, तुम्हाला प्रपंच करायचा नसेल. तुकोबांनी मग त्याच वेळेला त्या कर्जाऊ रकमांचे समान 2 भाग केले. जशी आपली हिस्सेदारी मालकीची वाटणी होते त्याच पद्धतीने अर्धी कर्ज खते कान्होबाच्या हातात दिली आणि अर्धी कर्ज खत घेतले आणि थेट ते इंद्राणीच्या डोहापाशी गेले. आणि जी शेतकऱ्यांना कर्जाऊ रकमा दिलेल्या ज्या होत्या ती कर्ज खते त्यांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली. आणि जगामधली पहिली जी कर्जमुक्ती शेतकऱ्यांना दिली असेल ती आपल्या तुकोबारायांनी दिलेली. विष्णू वारकऱ्यांना तुकोबारायांनी दिली. वयाच्या 21व्या वर्षी एका संपन्न स्थितीतील तरुण हे धाडस का करू शकतो?
त्याच्या पाठीमागे परिस्थिती अशी होती की साधं आपलं सेवा सोसायटीचं कर्ज भरताना सुद्धा शेतकऱ्याला आपल्या नाकी नऊ येतात ही आपण परिस्थिती पाहिलेली आहे. मग तुकोबारायांनी बघितलं की विकलांग झालेला, अन्नधान्य नाही, शेती पिकली नाही, गुरढोर, अशा अवस्थेत मी कर्जावर रक्कम जमा तरी कशा करायच्या. मग तुकोबारायांना ती उपरती झाल्यानंतर तुकोबारायांनी पहिली कर्जमुक्ती दिली आणि जगाच्या इतिहासामधली शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणारे तुकोबाराय. मग तुकोबारायांनी कर्जमुक्ती दिल्यानंतर तुकोबाराय घरी आले आणि तुकोबारायांना एक सामाजिक जाणीवेचा साक्षात्कार झालेला होता. जाण आणि भान ज्याच्या जवळ जागृत आहे त्यालाच समाज नेहमी मान देत असतो आणि तुकोबारायांकडे चांगल्या विचारांची जाण होती आणि तेवढंच भान सुद्धा तुकोबारायांना होतं. आणि तुकोबाराय त्याच दिवसापासून वयाच्या 21व्या वर्षापासून अभंग रचना करायला लागले. अभंग रचना म्हणजे काय? जे ओठावर प्रसवलं, जे ओठावर आलं, जे पाहिलं, जे भोगलं तेच काव्याच्या रूपातून तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडत होतं. तुकोबारायांच्या मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द जसा बर्फ होता तसा अग्नी सुद्धा होता, तसे अनुभव सुद्धा होते. शीतल गारवा जसा त्यांच्या अभंगात होता. तुम्ही सर्व वारकरी सुज्ञ आहात, गाथा अभ्यासली तर आपल्या लक्षात येईल की तुकोबारायांचं शब्दधन काय मोलाचं आहे. तुकोबारायांनी अभंग रचना करायला सुरुवात केली. अम्मा घरी धन शब्दांची चरत नाही, शब्दांची शस्त्र यत्ने करू, शब्दाची आमच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जन लोका, शब्देची पहा गौरव. शब्दाला तुकोबारायांनी प्रचंड महत्व दिलं. आजच्या काळामध्ये आपण बघतो की आपली जुनी माणसं म्हणतात की शब्द काळजावर घाव करतात. शब्दाने मारू नका, शब्दाने छळू नका. एक वेळ मारलेला माणूस विसरतो पण शब्दाने जे घाव होतात ते माणूस मरेपर्यंत विसरत नाही असे आपणच म्हणत असतो. पण तुकोबाराय तर शब्दांची महती सांगतात. शब्द काय करू शकतात ते तुकोबारायांनी आपल्याला शिकवलेलं आहे. म्हणून तर हरिभाऊंच्या वाणीतून, लेखणीतून गाथा प्रसवू शकते. हे धन कुठून आलं? शब्द. हे प्रचंड शब्दांची ताकद आहे. आणि मग तुकोबाराय अभंग रचना करायला लागले. एखादा प्रसंग बघितला, एखादी मुलगी सासऱ्याला जायला निघालेली असेल त्यावेळेला सहजपणे दृश्य बघितल्यानंतर कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. हा प्रसंग म्हणजे ज्या वेळेला एखादी मुलगी तुकोबारायांना एखादा दृष्टांत त्यांनी बघितला, चित्र बघितलं की त्या परिस्थितीवर तुकोबाराय भाष्य करायचे. तुकोबाराय कवी म्हणजे काय? आमच्यासारखे आता कागद घेतली आणि लिहायला सुरुवात केलं असे कवी नव्हते. जे जे पाहिलं, जे जे अंतःकरणाला भिडलं, जे चित्र बघितलं तेच तुकोबारायांनी आपल्या वाणीतून समाजापुढे मांडलेलं आहे. तुकोबारायांनी अभंग लेखन करायला सुरुवात केली. अभंग लेखन करता करता मनुस्मृतीचा एक ग्रंथ आहे धर्मपंडितांनी त्या काळामधला तुकोबारायांच्या 400 वर्षाच्या परंपरेमध्ये आपण गेलो तर त्या काळातला एका धर्माचा ग्रंथ होता मनुस्मृती. त्या ग्रंथाचं नाव आणि त्या मनुस्मृती ग्रंथामध्ये म्हटलेलं आहे, एका शूद्राने जर वेदांवर भाष्य केलं तर त्याची चामडी सोलून काढावी. वेदांवर भाष्य करून लिखाण करायला सुरुवात केली तर त्याच्या कानात उकळलेलं तेल सोडावं. आणि लेखन करतो आणि कीर्तन पण करतो, लोकांना प्रबोधन पण करतो, वाणीतून शब्द प्रतीक करतो, असं जर केलं तर त्याची जीभ छाटावी. अशी त्या काळातला मनुस्मृती नावाचा ग्रंथ म्हणत होता. आणि त्या ग्रंथाच्या आधारे त्या काळातले धर्म ठेकेदार आपली अध्यात्माची, ज्ञानाची मक्तेदारी स्वतःला समजत होते. आणि मग स्वतःला ही ज्ञानाची मक्तेदारी समजणारे या ठेकेदारांना ज्यावेळी एका शेतकऱ्याचा पोरगा, कुणब्याचा पोरगा, बहुजनाचा पोरगा ग्रंथ लेखन करायला बघितला त्यावेळेला धर्मपंडितांची अवस्था काय झाली असेल? का तुकोबारायांना छळायला लागले हे धर्मपंडित? का त्यांना वाटलं की हा एक शेतकऱ्याचा पोरगा विद्रोह करतो आहे म्हणून? त्याचं कारण असं होतं, आपण सर्वजण सुज्ञ आहात. आपण आपला जो धर्मग्रंथ म्हणतात काही जण, वेद किती जणांनी पाहिले आहेत? बरं, पाहिला नसेल वेद, वाचलेत किती जणांनी? माफ करा, अहो आपण वेद हा आपण ग्रंथ पाहिलाही नाही, वेद वाचलाय नाही,
वेदाची एखादी ओळ तरी कोणी वाचली आहे का? वेदावर वेद त्या काळामध्ये आपल्याला पाहायलाही मिळत नव्हते. तुकोबारायांच्या काळात वाचायला तर बंदीच होती आणि अभ्यासायला तर पूर्णपणे बंदीच होती. आणि अशा परिस्थितीमध्ये तुकोबाराय आले आणि तुकोबारायांनी एक आरोळी ठोकली, वेदांचा तो अर्थ म्हशीची ठावा एराणी वावा भार माता, तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी. बाप रे, काय तुकोबाराय गरजले. खरं म्हणजे आजच्या काळामध्ये वाचताना सुद्धा अंगावर शारे येतात की एखाद्या प्रस्थापित माणसाच्या विरोधात किंवा एखाद्या राजकारणी माणसाच्या, जो गेली 40-45 वर्ष राजकारण करत आहे आणि त्याच्या विरोधात ग्रामपंचायतीची निवडणूक लढायला ज्या वेळेला आपल्याला कसं घाबरायला होतं त्या काळात, आजच्या काळामध्ये, आणि याच्या विरोधात कसं आपण बंड करायचं आपली हिम्मत होत नाही. तशाच पद्धतीत एक शेतकऱ्याचा पोरगा हिम्मत करतो, कारण धर्माची ठेकेदारी काही पंडितांच्या हातामध्ये होती. आणि त्या काळामध्ये देहूच्या धर्मपंडित कोण कोण होते? पुण्याचे अप्पाजी गोसावी, रामेश्वर भट, मंबाजी, साळोमाळो असे महाठग धर्मपंडित होते. आणि या धर्मपंडितांच्या विरोधामध्ये विद्रोह करायचाय, बंड करायचाय, आणि तुकोबारायांनी बंड केलं. तुकोबाराय गरजले, वेदांचा तो अर्थ म्हशीची ठावा एराणी वावा भार माता. त्यावेळेला त्या धर्मपंडितांना पळता होई थोडी झाली. एका शेतकऱ्याचा मुलगा मला आव्हान देतो, वेदांवर भाष्य करतो. तुकोबारायांचे प्रचंड मोठे फटकारे होते, चापकाने फोडणारे फटकारे होते. आणि मग ही प्रतिज्ञा तुकोबारायांनी ज्या वेळेला विद्रोह पुकारला त्यावेळेला अनेक जण तुकोबारायांच्या विषयी अकांड तांडव करू लागले आणि धर्म ठेकेदार म्हणायला लागले की तुकोबाराय, अरे या तुक्याने फक्त नांगर चालवायला पाहिजे, पेरणी करायला पाहिजे, शेतातून धान्य काढायला पाहिजे. हा तर श्रुती मतितार्थ बोलायला लागला, वेदांवर भाष्य करायला लागला. त्यावेळेला तुकोबारायांच्यावर हे धर्मपंडित, तुकोबारायांचा एक अभंग सुद्धा प्रचंड आहे, कारण त्या काळातले हे धर्मपंडित सगळे ब्राह्मण होते. त्यावेळेला तुकोबाराय मग पुन्हा गरजलेले, तुकोबारायांना छळायला सुरुवात केली यांनी. तुकोबारायांचं वाङ्मय चुकीचं आहे असं म्हणायला लागले. आणि तिथला साळोमाळो नावाचा एक कवी होता, तो तुकोबारायांचं कविता चोरायला लागला आणि स्वतःच्या नावाने खपवायला लागला. मग तुकोबारायांनी सांगितलं त्यावेळेला की तुम्ही मला एका शेतकऱ्याच्या मुलाला जर वेदांवर भाष्य करण्याला बंदी घालता तर मग तुमची भक्ती कोणती? भक्ती कोणती तुमची की सर्वसामान्य माणसाला ज्या वेळेला देवाची, पांडुरंगाची ओढ लागलेली आहे आणि विठ्ठल विठ्ठल म्हणून मी सातत्याने जप करतोय आणि मला विठ्ठलाला भेटायचंय, मला बंदी करता तुम्ही? मग त्यावेळेला तुकोबाराय गरजले, अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड. माफ करा, हे माझ्या तोंडातलं काय नाही, तुकोबारायांच्या गाथेतलं आहे. आणि गाथा आपण सुज्ञ आहात, अभ्यासू शकता. आज जरी अभ्यासली नाही तर कधी मला 15 दिवसांनी हा अभंग नाही असं म्हटलं तर मी आपल्या चरणाशी लोटांगण घेईल आणि येथून पुढे महाराष्ट्रात कधी व्याख्यान प्रवचनाच्या माध्यमातून सेवा देणार नाही. अभक्त ब्राह्मण जळो त्याचे तोंड, काय त्याची रांड प्रसवली. हे तुकोबाराय जळजळीत बोललेले आहेत. रांड म्हणजे आईला त्यांनी उपमा दिलेली आहे की बाबा याच्या मातेने अशा मुलाला का जन्माला घातलं की जो अभक्त आहे, की मला बंदी करतो म्हणजे सर्वसामान्य सगळ्यांना बंदी करणार आहे. असे तुकोबाराय गरजलेले आहेत. गाथा आपण अभ्यासली तर तुकोबारायांचा अभंग सुद्धा आपल्या लक्षात येईल. तुकोबारायांचे शब्द जिवारी लागणारे आहेत काही काही. या धर्मपंडितांनी छळायला सुरुवात केली म्हणून तुकोबाराय असे गरजत होते. आणि मग साळोमाळो नावाचा एक त्यावेळचा धर्मटक, मंबाजी नावाचा एक होता. एकदाच तुकोबारायांची अशीच कीर्ती कोल्हापूर पर्यंत पसरली आणि कोल्हापूरवरून बहिणाबाई सिऊरकर नावाची एक महिला देहूमध्ये आली. देहूमध्ये आल्यानंतर ती वाटेत तिला एक आश्रम दिसला आणि त्या आश्रमामध्ये तिच्या सोबत तिचे पतिराज होते. आश्रमामध्ये गेली. आश्रमामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी मंबाजीचा आश्रम होता. धर्माचा स्वतःला ठेकेदार समजणारा मंबाजी नावाचा धर्मपंडित. त्यावेळेला ती बहिणाबाई म्हणाली, मला तुकाराम महाराजांच्या भेटीला जायचं आहे आणि त्यांची ओढ मला लागलेली आहे, त्यांची कीर्ती मला ऐकायला आलेली आहे, मी त्यांचं शिष्यत्व पत्करणार आहे. मंबाजीच्या तळपायाची आग मस्तकात गेली
की कोल्हापूरहून आलेली एक महिला तुकोबाराय आमच्या गावातला तुक्या याचं नाव घेते आणि आदराने बोलते की त्याचं शिष्यत्व पत्करायचं आहे म्हणून. आणि त्यावेळेला त्यांनी बहिणाबाईच्या नवऱ्याला बोलवलं. कानात काय फुटफुटलं. बघा आपल्या पुरुषांचा एकच कमजोर गुण कोणता आहे, तर दुसऱ्या माणसाने जर आपल्या पत्नीविषयी काही सांगितलं तर आपण पटकन विश्वास ठेवतो. ही अत्यंत दरिद्री असलेली गोष्ट आपल्या मनामध्ये होती. आणि त्या काळात तुकोबारायांच्या काळामध्ये सुद्धा तीच परिस्थिती. त्या बहिणाबाईच्या नवऱ्याला त्या मंबाजीने सांगितलं, तो तुका बायांना नादी लावतो, त्याच्या आश्रमात जाऊ देऊ नको तुझ्या बायकोला. पण त्याच वेळेला बहिणाबाई शिवरकर बहिणाबाई म्हणाली की नाही, मला तुकोबारायांचं दर्शन घ्यायचंच आहे. तिचा तिने हट्टच धरला, एक वेळ मी नवऱ्याला सोडेन परंतु मी तुकोबारायांना भेटल्याशिवाय जाणार नाही, कारण तुकोबारायांची कीर्ती माझ्या कानावर आलेली आहे, मला तुकोबारायांना प्रत्यक्ष बघायचं आहे. तुकोबारायांना भेटण्यासाठी बहिणाबाई पुन्हा आली. तुकोबारायांचं दर्शन घेतलं आणि ती बहिणाबाई एका ब्राह्मण समाजातील असून ती तुकोबारायांच्या पाया पडते, त्यांचं शिष्यत्व पत्करते. असं पाहिल्यानंतर या धर्मपंडितांनी आरोप ठेवला. पुन्हा खवळले हे. आणि मग तुकोबारायांच्या कीर्तीचा हा अपमान कसा करता येईल त्याचं एक षडयंत्र त्यांनी रचायला सुरुवात केली. आणि षडयंत्र रचायला सुरुवात केल्यानंतर मग अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या घटना त्यांनी घडवायला सुरुवात केल्या. मंबाजी एकदा पिसाळला, असं करू नये, तुकोबारायांचं काम चालू आहे. तुकोबाराय तर सगळीकडे आपल्या ज्ञानाच्या कीर्तनाच्या माध्यमातून समाजाला जागे करतायत, तुकोबाराय काही मागे पुढे हटणार नाही. मग त्यांनी एकदा दुसरी एक क्लुप्ती केली. त्याच्याकडे पुण्यावरून येणाऱ्या काही महिला कारखान्यामध्ये यायच्या. आजच्या काळात जशा नोकरी निमित्ताने महिला जातात तशातले त्यांनी एक महिलाला सांगितलं, तिला आमिष दाखवलं, खोटं नाटं सांगितलं आणि सांगितलं की तू तुकोबारायांकडे जा आणि त्यांचा अपमान कर. आणि तुकोबाराय एकदा कीर्तन संपूर्ण 12ची वेळ होती, मध्यरात्रीच्या 12च्या वेळेला ती महिला आली. महिलेला पाहताच तुकोबाराय म्हणाले, माते ये ये, देवाच्या दर्शनासाठी काहीही काळ वेळ नसतो. त्यावेळेला ती महिला म्हणाली, मंबाजीने तिला फितून पाठवलेलं, मी माता नाही, आपल्या भेटीसाठी आलेले, मी आपली सखी आहे. तुकोबारायांनी भावार्थ आणि मतितार्थ बघितला की हिच्या मनामध्ये काय आहे. आणि मग तुकोबारायांनी सांगितलं का माते ये. आणि तुकोबारायांनी तिच्या चरणावर आपलं मस्तक ठेवलं आणि एका वाईट हेतूने मंबाजीने पाठवलेल्या महिलेच्या चरण तुकोबारायांनी धरले आणि तुकोबारायांनी त्या महिलेला मातेची उपमा दिली आणि तिचं दर्शन घेतले. असे होते आपले तुकोबाराय. आपले तुकोबाराय असे होते, परस्त्रीला माते समान मानणारे. मग तुकोबारायांच्या वर अपमान केला तरी ऐकत नाही. एकदा मंबाजीने काटेरी झुडूप आणला आणि तुकोबारायांच्या पाठीवर केलं तरी तुकोबाराय शांत पद्धतीने. तुकोबारायांची पत्नी रागावली की तो मंबाजी इतका हरामखोर आहे आणि तरी सुद्धा तुम्ही त्याला काही बोलत नाही. पण तुकोबाराय सहन करत होते, कारण तुकोबारायांना एका वेगळ्याच वहिवाटीची निर्मिती करायची होती. तुकोबारायांना एक वेगळा धर्म प्रस्थापित करायचा होता आणि तो धर्म म्हणजे होता वारकरी धर्म. हा धर्म प्रस्थापित करीत असताना त्यांनी सहन केलं, परंतु सहन एवढंच वारंवार सहन करत गेले नाहीत. म्हणून तुकोबाराय एक दिवस गरजलेत, मऊ मेना उणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माती अनुकाठी. या नाठाळाला वटणीवर आणण्यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं. म्हणून आपले सुद्धा संत महात्मे आदरणीय प्रीतीनाथ बाबा, शिल्लाथ बाबा आणि आदरणीय फुल्लाथ बाबा सुद्धा सांगतात की आमच्या वारकऱ्यांनी आपल्या अध्यात्मावर घाला घालणाऱ्या, आपल्या वारकरी संप्रदाय संपू पाडणाऱ्या, आपल्या भक्तीच्या आड येणाऱ्यांना तुकोबारायांच्या विचारांची काठी मस्तकामध्ये आम्ही आणू आणि हा वारकरी धर्म प्रस्थापित पेटता ठेवू. हे सुद्धा आपण लक्षात घेण्याची गरज. हे का सांगतात संत महात्मे, त्याचं कारणच आहे. गेल्या 400 वर्षापासून जर आपण बघितलं आहे तुकोबारायांची क्रांती का आवश्यक असते याच्या मतितार्थ आपण घेऊ. या ठिकाणी माझ्या माय माऊल्या खूप प्रमाणामध्ये आलेल्या आहेत, मला आनंद आहे. आपण ज्या वेळेला प्रगतीच्या दिशेने जातो त्यावेळेला आपलं एक चाक जर पंगू असेल तर ना आपल्याला अध्यात्माचा गाडा धड हाकता येईना, ना संसाराचा गाडा. आणि ज्या वेळेला आपण
आपण सोबत असं असू त्यावेळेला निश्चितपणे एक धर्मक्रांती होते आणि आपल्या कुटुंबाची क्रांती सुद्धा होते. महिलांना म्हणजे आजच्या कॉम्प्युटरच्या भाषेत या ठिकाणी तरुण मुलं आहेत त्यांना कॉम्प्युटर, मुली असतील त्यांना कॉम्प्युटरची भाषा समजते या ठिकाणी शिकलेल्या माणसाला, की आजच्या काळामध्ये पुरुषांना हार्डवेअर म्हणतात, हार्डवेअर, आणि स्त्रियांना म्हणतात सॉफ्टवेअर. आणि आजच्या काळातला जमाना असा आहे की सॉफ्टवेअरला महत्व आलेलं आहे प्रचंड, म्हणजे स्त्रियांना प्रचंड महत्व आलेलं आहे. मगाशी गाथेच्या विषयी बोलत असताना आमच्या भावनाताई भेटल्या, त्यांनी गाथेतल्या व्याकरणाचं जे काही चुका सुधारण्याचं हरिभाऊंच्या आहेत काम केलेलं आहे. खरोखर क्रांती आहे. या क्रांतीला खरं म्हणजे सलाम करायची गरज आहे. आणि अशा आमच्या माय माऊल्यांविषयी आपले ग्रामगीताकार काय म्हणतात, स्त्रियेच्या भावना गंगेचे पवाडे वर्णिल न जाती माझ्याने, पुरुष हृदया ना कळे जेवढे, स्त्रियेच्या भावना गंगेचे पवाडे. पुरुष हृदया ना कळे जेवढे, पुरुष हृदयाला जेवढं कळणार नाही तेवढं स्त्रीला कळतं असं ते म्हणतात. जेव्हा पुरुष होय चिंता तुर तेव्हा घरची लक्ष्मी सांगे विचार. आपण अनेक वेळेला बघितलेले आहेत, अनेक अडचणीचा आपण सामना करत असताना त्यावेळेला आपण कोणत्या अडचणीमध्ये असलो तर आपल्याला घरची बहीण असेल, आई असेल, पत्नी असेल, आपल्याला सांगते की हा निर्णय घ्या तुम्ही, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी असे म्हणणारी आपली पत्नी. आणि ती जर अध्यात्माची असेल, वारकरी संप्रदायाची असेल तर कधी काळाचंही भय आपल्याला नाही, हे ध्यानात ठेवा. हे जगद्गुरु तुकोबारायांच्या संस्कारातून आपल्याला मिळालेलं धन आहे. आणि म्हणून तुकोबारायांचे संस्कार, तुकोबारायांच्या कीर्तीचा हा डांगोरा ज्या वेळेला जिजाऊंच्या कानी गेला, जिजाऊ पुण्याला राहत होत्या, पुण्याच्या लाल महालामध्ये शिवबाला घेऊन आलेल्या होत्या. आणि त्यावेळेला लाल महालामध्ये आलेल्या असताना तुकोबारायांच्या कीर्तीचा हा सुगंध त्या ठिकाणी पसरल्यानंतर लोहगाव आहे, लोहगाव देऊच्या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आपण सर्वांना माहित असेल, लोहगाव हे भक्तीचं केंद्र आहे. लोहगाव आणि पुणे 15 मैलाचं अंतर आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय लोहगावाच्या कीर्तनाला येतात भक्तीच्या वेळेला. आणि त्यावेळेला जिजाऊने आदेश दिला की शिवबा राजे, या पृथ्वी तलावर या मातीमध्ये एक महान महात्मा जन्माला आलेला आहे आणि या महान महात्म्याच्या कीर्तनाला तुम्हाला जायला हवं. छत्रपती शिवाजी राजे जिजाऊ महासाहेबांचा आशीर्वाद घेतात आणि तुकोबारायांच्या कीर्तनाला लोहगावाला येतात. लोहगावाला आल्यानंतर साहजिकच छत्रपती शिवाजी राजांच्या सोबत त्यांचे मावळे असल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराय आले. छत्रपती शिवाजी राजे आणि तुकोबारायांची भेट झाली, त्याला भक्ती शक्तीची भेट म्हणतात. तुकोबारायांची अध्यात्माची, वारकरी धर्माची भक्ती आणि छत्रपतींची शक्ती. तुकाराम महाराजांनी ते निहाळलं. छत्रपती शिवाजी राजांना पाहिल्यानंतर तुकोबारायांच्या मुखातून शब्द बाहेर पडले, शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे तू. शास्त्र तेजाचा बाणा छत्रपती शिवाजी राजांच्या रक्तात, अंगात, रोमारोमात होता. ते छत्रपती सूत्र, विश्वाचे छत्रपती व्हा असं जगद्गुरु तुकोबारायांनी छत्रपती शिवाजी राजांना आशीर्वाद दिला. आणि तुकोबारायांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजी राजे बसले, साहजिकच मावळे त्यांच्या बरोबर. आणि मग मावळे असल्यानंतर तुकाराम महाराजांनी अभंग घेतला. अभंग कोणता घेतला? अभंग हाच घेतला, दया तिचे नाव भूतांचे पालन करू निर्दलान कंटकांचे, जीव देता रणी लाभ मिळे दुनी, आम्ही विठ्ठलाचे वीर फोळू कळी काळाचे शीर, आम्ही रामाचे राऊत वीर झुंजार बहुत. शब्द बघा, तुकोबाराय असे अभंग रचना का करतात? पायकीचे 35 अभंग, 4,500 अभंग पैकी पायकीचे 35 अभंग तुकोबारायांनी रचलेले आहेत मावळ्यांना प्रेरणा देण्यासाठी. कंटक म्हणजे शत्रू, कंटक शत्रूचा निपात करू, आम्ही विठ्ठलाचे वीर फोडू कळी काळाचे शिर. तुकोबाराय असे का म्हटलेले? त्या काळात आदिलशाहीची राजवट होती आणि आदिलशाहीच्या राजवटामध्ये प्रचंड दहशत होती. तुकोबाराय जर डायरेक्ट म्हणाले असते आम्ही शिवबाचे वीर फोडू मोगळांचे शिर असे जर म्हणाले असते तर तुकोबारायांना सुद्धा तुकोबाराय एक मार्मिकपणे शब्द आणतात. जसे आपले गुरु आदरणीय फुलनाथ महाराज ज्या वेळेला आपल्याला काही दृष्टांत देतात
तुम्हा आम्हाला आपले कीर्तनकार आपले प्रवचनकार सांगतात ती भाषा जशी आपल्याला कळते वारकऱ्यांना, तसेच सूचक इशारा तुकोबाराय देत होते. तुकोबारांना हेच सांगायचं होतं की आम्ही शिवबाचे वीरा फोडू, आदिलशाहीचे शिरा, मोगलांचे शिरा अशी गर्जना तुकोबारायांना अपेक्षित होती. तुकोबाराय विठ्ठल हे प्रतीक त्या ठिकाणी मांडतात आणि तुकोबाराय वारकऱ्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य घडू पाहत होते. पंढरीच्या पांडुरंगाच्या दिंडीला जात असताना तुकोबाराय म्हणतात, देवांचा देव माझा बळीया, माझा पंढरीराव, जो या देवांचा देव. बळीराजा, बळीया, पांडुरंगाला, विठ्ठलाला तुकोबाराय अनेक प्रकारची विशेषणं देतात. तशाच पद्धतीने विशेषणं देण्याचं काम छत्रपती शिवाजी राजांविषयी सुद्धा त्यांनी मांडलेलं आहे. आणि अशाच पद्धतीने छत्रपती शिवाजी राजे कीर्तनामध्ये बसलेले असताना ते आपल्या मावळ्यांना प्रेरणा देण्याचं काम करायचं. वारकरी आणि वारकऱ्यांसोबत धारकरी. ज्या वेळेला तुकोबाराय सांगायचे की दिंडीच्या माध्यमातून तुम्ही जनजागरणाला निघाला आहात, त्यावेळेला आपला झेंडा भगवा आहे आणि या झेंड्याला जो काठी आहे त्या काठीमध्ये भाला ठेवा. जर कदाचित यवनाने हल्ला केला, छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यांसाठी, स्वराज्यासाठी आपल्याला लढायची वेळ आली, तर भगवा झेंडा हातात काढा आणि त्या भाल्यामधून तुम्ही धारकरी व्हा. म्हणजे छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यासाठी सर्वप्रथम कोण लढला असेल तर ते वारकरी होते आणि वारकऱ्यांनी छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य निर्माण केलेलं आहे. कोणीही छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्याचं श्रेय घेऊन पाहत असेल, परंतु आता प्रचंड संशोधनाच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी राजांसाठी वारकरी योद्ध्यासारखे लढलेले आहेत. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना योद्धा संत म्हणतात. तुकोबाराय प्रेरणा देणारे संत होते. मग तुकोबारायांनी अशा पद्धतीने लढाया चालू केल्यानंतर एकीकडे धर्माचं काम, एकीकडे स्वराज्याचं काम, मग आणखीनच धर्म मार्तंड खवळले. आणि मग त्यांनी काय केले, आदिलशहाच्या राजवटीचा एक प्रमुख होता. जसा आजच्या काळामध्ये प्रमुख असतात सरपंच, पोलीस पाटील किंवा प्रमुख नेमले जातात, त्याच पद्धतीने त्या काळामध्ये अप्पाजी गोसावी नावाचा आदिलशहाचा कारभार बघणारा एक कारभारी होता. त्याच्याकडे मंबाजी, सालोमालो आणि रामेश्वर शास्त्री यांनी तक्रार दाखल केली की तुकाराम महाराज श्रुती मतितार्थ बोलतो, तुकाराम महाराजांवर खटला दाखल करा. आणि तुकाराम महाराजांवर खटला दाखल करण्यात आला. तुकोबारायांना पाचारण करण्यात आलं आणि तुकोबारायांना सांगण्यात आलं की तुकाराम महाराज, आपण तुकोबारायांना महाराज म्हणतो, पण त्यावेळेला ते तुकोबारायांचा एकेरी उल्लेख करायचा आहे. तुकोबारायांना त्यांनी शासन घडवण्याचा, अद्दल घडवण्यासाठी सांगितलं आणि त्या काळात वाईट हेतूतील मंबाजी धर्मपंडित त्यावेळेला म्हणाला की त्या तुक्याला मुसक्या टाकून आणा, मुसक्या बांधून आणा. जसं आजच्या काळामध्ये आपण म्हणतो की त्याला बेड्या ठोकल्या पाहिजेत, गावातून गाढवावरून धिंड काढली पाहिजे. हे कोण करतात? ज्यांच्या हातामध्ये सत्ता असते, ज्यांच्या हातामध्ये दहशत असते, असे लोक करतात. त्यावेळेला आदिलशहाचे हे धर्मपंडित सगळे मांडलिक होते आणि त्यांनी तुकोबारायांविषयी अशा पद्धतीने अर्वाच्य भाषा वापरायला सुरुवात केली आणि तुकोबारायांना सांगितलं की तुम्हाला गाथा बुडवावी लागेल. तुकोबाराय व्यथित झाले, मी गाथा बुडवणार नाही, हे प्रसवलेलं धन आहे आणि हे लोकांसाठी मांडलेलं. तुकोबाराय व्यथित झाले. तुकोबारायांनी नकार दिला, परंतु धर्मपंडितांनी कोर्टामध्ये तुकोबारायांना खेचलेलं होतं, धर्माच्या न्यायालयात खेचलेलं होतं. आणि फिर्याद दाखल करणारे तेच आणि न्याय देणारे तेच. ही एकाच व्यक्ती असेल, एकाच गटाचे असतील तर न्याय काय मिळणार आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे. तशाच पद्धतीने तुकोबारायांवर फिर्याद दाखल करणारे धर्ममार्तंड आणि न्याय देणारे अप्पा गोसावी एकाच माळेचे मणी होते. त्यामुळे तुकोबारायांना सांगितलं की इथून पुढे कीर्तन करायचं नाही, अभंग लेखन करायचं नाही. तुकोबाराय व्यथित झाले. तुकोबाराय मोकळ्या मनाने आले. अंतःकरणापासून दुःखी वेदना घेत तुकोबारायांच्या समेत असलेले वारकऱ्यांना प्रचंड दुःख झालं. तुकोबाराय गाथा बुडवायला तयार झाल्यानंतर त्यांच्या पत्नीने विरोध केला. सर्वप्रथम काही झालं तरी हरकत नाही, पण आपली गाथा आता बुडवता कामा नये आणि त्यांचं ऐकायचं नाही. परंतु त्यांनी जबरदस्तीने तुकोबारायांना गाथा बुडवण्यासाठी सांगण्यात आलं. तुकोबारायांनी आपल्या पत्नीची समजूत काढली की हे लिहिलेलं नष्ट होईल, पण लोकांच्या अंतःकरणामध्ये जे गेलेलं आहे, अनेक ठिकाणी कीर्तनाच्या माध्यमातून जे गेलेलं आहे ते नष्ट, लोकांच्या हृदयावर जे कोरलेले अभंग आहेत ते कोणीही नष्ट करू शकणार नाही अशी समजूत घातली.
आणि तरीही तुकोबारायांना प्रचंड वेदना झाल्यानंतर तुकोबाराय 13 दिवस उपोषणाला बसले. आजच्या काळात माहितीच्या अधिकाराच्या माध्यमातून किंवा एखाद्या प्रसंगाच्या चांगल्या न्यायासाठी आपण उपोषणाला बसतो. जसं अण्णा हजारे उपोषणाला बसले होते तसेच तुकोबाराय 13 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून उपोषणाला बसले. सर्वात मोठं एल्गार आणि सर्वात मोठं युद्ध त्यांनी सुरू केलं. आणि मग तुकोबारायांची आपल्यासारखे सुज्ञ असलेले वारकऱ्यांच्या मनात शंका निर्माण व्हायला. तुकोबाराय तर उपोषण सोडायला तयार नाहीत. आता काय होणार तुकोबारायांचं? मग तुकोबारायांचे शिष्य होते जगनाडे महाराज. जगनाडे महाराज होते. जगनाडे महाराजांनी आणि इतर वारकऱ्यांची मीटिंग झाली. त्यांनी मीटिंग घेतल्यानंतर निर्णय घेतला की तुकोबाराय दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी निर्णय घेतला की तुकोबाराय उपोषण सोडणार नाहीत. आपण काहीतरी केलं पाहिजे. मग तुकोबारायांची ज्या ज्या गावाला कीर्तन झाली होती, समजा या ठिकाणी आपण नडगाव मध्ये आलो, तुकोबारायांचं कीर्तन झालेलं असेल. बाजूच्या दानगाव मध्ये गेलो किंवा इथल्या पळशीन मध्ये गेलो, पळसोली मध्ये गेलो, अशा अनेक गावांमध्ये आपण गेल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी तुकोबारायांची कीर्तन झाल्यानंतर जगनाडे महाराज तेली समाजाचे होते आणि तुकोबारायांचे शिष्य होते, ते अनेक गावांना जायला लागले. प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी असलेल्या वारकऱ्यांना विचारलं, तुमच्या गावामध्ये सप्त्यामध्ये कीर्तन झालं होतं किंवा तुमच्या गावामध्ये तुकोबाराय आले होते, त्यावेळेला कोणता अभंग घेतला होता? तसं अनेक आपल्या वारकऱ्यांच्या मध्ये अभंग अर्धेमध्ये पाठ असतात किंवा जे चाणाक्ष वारकरी अभ्यासू असतात त्यांना पाठ असतात, माय माऊल्यांना पाठ असतात. जात्यावरच्या ओव्या आपण बघितलेल्या आहेत. माझ्या माय माऊल्या पूर्वीच्या काळामध्ये जात्यावर ओव्या म्हणायच्या आणि त्या ओव्या सुद्धा तुकोबारायांना महती गाणाऱ्या ओव्या असायच्या. जशा माझ्या अनाडी माय माऊल्या असताना सुद्धा त्यांच्या ओव्या पाठ होत्या. आजच्या काळामध्ये आपण लग्नामध्ये बोलत असलेली धवली जी गीतं आहेत त्या सुद्धा माझ्या माय माऊलींच्या तोंडपाठ असतात. तर त्या काळात सुद्धा तशाच पद्धतीने माय माऊलींच्या वारकऱ्यांच्या मध्ये अभंग पाठ होते. आणि मग जगनाडे महाराज गेल्यानंतर जगनाडे महाराज प्रत्येक ठिकाणी गेले की या गावामध्ये कोणता अभंग घेतला होता, त्यांनी सांगितलं की अभंग लिहून घ्यायचं. दया तिचे नाव भूतांचे पालन करून निर्दलान कंटकाचे, तुकोबारायचे शिष्य जगनाडे महाराज लिहायला लागले. दुसऱ्या गावात गेल्यानंतर या ठिकाणी हा अभंग त्या गावकऱ्यांची मीटिंग घ्यायचे आणि कोणकोणते अभंग पाठ होते लिहून काढायचे. असे अनेक अभंग अनेक गावांमध्ये गेले आणि असे अनेक अभंग लिहून काढण्याचं काम संत जगनाडे महाराजांनी केलं आणि ती 4500 अभंगाची गाथा तयार करण्यात आली आणि तुकोबारायांच्या समोर ठेवण्यात आली. आणि आता सांगितलं की ही गाथा आम्ही आमच्या परीने जे अभंग आहेत हे लोकांच्या हृदयामध्ये जे अभंग होते ते आम्ही जमा केलेले आहेत. ते अभंग लोकांना पाठ असलेले लोक गंगेने ते अभंग तारलेले आहेत. आणि तुकोबारायांनी म्हटलं की हेही नसे थोडके, तुकोबारायांनी आपलं उपोषण थांबवलं. उपोषण थांबवलं आणि ती गाथा बघितली आणि तीच 4500 अभंगाची गाथा आपल्या पुढे आहे. म्हणजे तुकोबाराय जसे श्रेष्ठ आहेत तशी तुकोबारायांची नष्ट होणारी गाथा जगनाडे महाराजांनी तेली समाजातल्या एका माणसाने जिवंत ठेवली. ते सुद्धा जगद्गुरु तुकोबारायांचे खरे वारकरी आहेत. त्यांना सुद्धा आपण आदरांजली वाहिली पाहिजे. आणि ब्राह्मण मार्तंडांना बघा, ज्या वेळेला लक्षात आलं की हे अभंग लिहिण्याचं काम एका तेली समाजातला जगनाडे महाराज करत आहेत, त्यावेळेला त्यांनी एक म्हण काढली. कोणती म्हण काढली? तर कुणब्यानी तेल्याचे तोंड पाहू नये. ही म्हण का काढली? तर जगनाडे महाराज नावाचा तेली कुणब्याच्या घरामध्ये जाईल, संतोष लोणे महाराजांच्या घरामध्ये जाईल, त्यांना विचारील की तुमच्या अभंग तुकोबारायांचा कोणता अभंग पाठ आहे. त्यावेळेला ते गेल्यानंतर आमच्या भावनातही दरवाजा लावून घेतील, कारण आम्हाला सांगितलंय कुणब्यानी तेल्याचं तोंड पाहू. मग असं सांगितलं तर तुकोबारायांचे अभंग लिहिण्याचं काम अपूर्ण राहील. ही एक त्यांनी म्हण पेरली. त्याला आजच्या काळात धार्मिक दहशतवाद हा शब्द प्रयोग आहे. धार्मिक दहशतवाद पसरवणारी ती मंडळी होती आणि अशा म्हणी प्रयोग ते त्या काळामध्ये करत होते. म्हणजे दोन समुदायाची अध्यात्माची युती होऊ नये या दृष्टिकोनातून त्यांनी सांगितलेलं होतं. पण अशा पद्धतीने तुकोबारायांवर खटला दाखल करण्यात आल्यानंतर तुकोबारायांवर 3 आरोप ठेवण्यात आले. ते 3 आरोप असे होते की तुकोबाराय वेदांवर भाष्य करतात. दुसरा आरोप, तुकोबाराय ब्राह्मणांना शिष्य करून घेतात. आणि तिसरा आरोप होता तुकोबाराय पाया पडून घेतात.
त्यावेळेला तुकोबारायांना दिवाणामध्ये शिक्षा फरमावण्यात आल्यानंतर तुकोबारायांनी उद्विग्न होऊन अभंग लेखन केलं. कोपले पाटील गावीचे हे लोक, कोपले पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली, येणे चव साडीली म्हणती, केला निवाडा दिवानात, तुका म्हणे यांचा संग नवे भला, शोधित विठ्ठला जाऊआत. यांनी माझा घात केलेला आहे असे तुकोबाराय म्हणतात. बऱ्याच अभंगातून म्हणतात, मरण्याआधी मी राहिलो मरुणी. अनेक अभंग तुकोबारायांचे जर बघितलं तर छळ तुकोबारायांचा त्यांनी कसा केलेला आहे त्याची मांडणी तुकोबारायांनी आपल्या गाथेच्या माध्यमातून केलेली आहे. मग तुकोबारायांनी हा अभंग रचना केल्यानंतर मग तुकोबारायांच्या विषयी शिक्षा फरमावण्यात आल्या, त्यांना शिक्षा देण्यात आल्या, तुकोबारायांची गाथा बुडवण्यात आली. पण जगनाडे महाराजांनी ही गाथा लिहून काढली. हा तुकोबारायांचा एका बाजूचा इतिहास असताना दुसऱ्या बाजूचा इतिहास छत्रपती शिवाजी राजांच्या स्वराज्यासाठी राज्य घडवण्याचा. तुकोबारायांचे संस्कार छत्रपती शिवाजी राजांवर कसे होते हेही करून तुकोबाराय म्हणत नाही, म्हणून त्यांच्याकडे एक वेशा पाठवण्यात आली. तुकोबारायांकडे वेशा पाठवण्यात आल्यानंतर तुकोबारायांनी सांगितलं की जाई जाई हो तू माते न करी सहाय्यास, आम्ही विष्णुदास न होत ऐसे. तुकोबारायांनी त्या वेशेला मातेची उपमा दिली. असे तुकोबाराय आणि त्याच तुकोबारायांच्या संस्कारात वाढलेले छत्रपती शिवाजी राजे. आपल्या बाजूला कल्याण आहे आणि कल्याणच्या सुभेदाराची सून छत्रपती शिवाजी राजांना कल्याणचा खजिना लुटल्यानंतर त्यांच्या सरदारांनी ते सुभेदाराच्या सुनेला आणली आणि सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी राजांकडे आणल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांनी च्या तोंडातून शब्द बाहेर पडलेले आहेत, आपल्याला सर्वांना माहिती आहे. अशीच आमची आई असती, सुंदर रूप होती, आम्ही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती. याचा अर्थ जिजाऊ सुंदर नव्हत्या असा मुळीच नाही. जिजाऊ प्रचंड सुंदर होत्या, पण एका परकीय मुस्लिम सत्तेच्या परक्या शत्रूच्या स्त्रीबद्दल सुद्धा प्रचंड आत्मीयता असणारे जगद्गुरु तुकोबारायांच्या संस्कारातून घडलेले राजे होते. दुसऱ्याच्या शत्रूच्या स्त्रीबद्दल सुद्धा अपरिमित चोळी बांगडी करून तिला बहीण मानणारे छत्रपती शिवाजी राजे होते. याचं कारण त्यांची शिकवण तुकाराम महाराजांची होती आणि ही शिकवण तुकाराम महाराजांची होती म्हणूनच शत्रूच्या स्त्रीबद्दल सुद्धा छत्रपती शिवाजी राजांनी आदराची वागणूक दिली. अहो आपण तर म्हणतो, पण औरंगजेबाचा एक सरदार खापी खान म्हणून काय म्हणतो की शिवाजी राजा कसा होता तर शत्रूंच्या स्त्रियांबद्दल सुद्धा आदर असणारा राजा होता. एका प्रसंगाकडे आपल्याला घेऊन जातो या ठिकाणी. छत्रपती शिवाजी राजांवर तुकोबारायांचे संस्कार होते. त्या काळामध्ये एका परकीय स्त्रीला सुद्धा बहीण मानणारे छत्रपती शिवाजी राजे. पण आजच्या काळात सुद्धा मुंबई आपल्या जवळच आहे. मुंबईला अशीच एक दंगल झाली. या दंगल झाल्यानंतर एक 20-22 वर्षाची एक तरुणी होती. 20-22 वर्षाची तरुणी सैरा वैरा धावत सुटली. तिच्या पाठीमागे गुंड लागलेले होते. गुंड लागलेले असताना ती वाट मिळेल तिकडे सैरा वैरा भीतीच्या आकांताने धावत होती. भीतीच्या आकांताने धावत असताना एका खोलीपाशी आली. एका पडक्या चाळीपाशी बघितली तर दरवाजा खिडकीतून तिने पाहिलं. खिडकीतून पाहिल्यानंतर तिला मिनमिनताना दिवा दिसला, प्रकाश दिसला. प्रकाश दिसल्यानंतर ती दरवाजापर्यंत आली. दरवाजावर टकटक केली. बाहेर काही तरुण लागलेले आहेत तिच्या मागे आणि टकटक केल्यानंतर दरवाजा उघडला गेला. दरवाजा उघडून पाहिला तर त्या वेळेला 20-21 वर्षाचा हिंदू समाजातला तरणा बांड तरुण समोर आला. त्यांनी त्या मुलीला बघितलं. समोर प्रचंड सुंदर असलेली एक तरुणी आणि हा तरुण हिंदू समाजातला तरुण. आणि मग त्यांनी दरवाजा उघडला. ती तरुणी प्रचंड घाबरलेली होती, भयभीत झालेली होती. त्यांनी विचारलं, काही विचारायच्या आतच त्यांनी दरवाजा बंद केला आणि तिला आतमध्ये बसायला जागा दिली. घाबरलेल्या तरुणीपाशी गेला आणि तिला आपलं अंथरूण पांघरून दिलं. रात्रीची वेळ होती. अंथरूण पांघरून दिल्यानंतर हा तरुण एका बाजूला दरवाजापाशीच बसला. बाहेर शत्रूचा हल्लोकल्लोल चालू झालेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये रात्र गेली. एका खोलीमध्ये ती तरुणी होती. ती सुंदर होती, तरुण होता आणि हा तरुण सुद्धा एक 20-22 वर्षाचा. मनात आणलं तर त्या तरुणाने त्या तरुणीचं जीवन उद्ध्वस्त केलं असतं. एका क्षणात तिची आबरू लुटली असती. आणि मग सकाळ झाली. सकाळ झाल्यानंतर ती तरुणी जायला निघाल्यानंतर त्या तरुणीने प्रश्न विचारला. त्या
त्या तरुणाने, आपल्या हिंदू समाजाच्या तरुणाने तिला प्रश्न विचारला, ती मुस्लिम समाजाची तरुणी होती, की मी एक तरुण आहे आणि तू एक तरुण आहे, तू माझ्या खोलीमध्ये रात्रभर राहिलीस, तुला भीती का नाही वाटली? तर त्यावेळेला त्या तरुणीने सांगितलं, जीवाच्या आकांताने मी धावत होते, खिडकीतून बघितलं तर प्रकाश दिसत होता, कुठे जावं म्हणून दरवाजावर टकटक केली, पाहता तर तुझ्या घरामध्ये मी खिडकीतून पाहिला की समोर भिंतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो होता आणि ज्या घरामध्ये छत्रपती शिवाजी राजाचा फोटो आहे त्या घरातल्या तरुणाकडून माझ्या केसाला सुद्धा, अब्रूलाच काय, माझ्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही, ही आजच्या काळातल्या मुस्लिम तरुणीच्या मनामध्ये सुद्धा भावना आहे. त्याचं कारणच आहे की आमच्या तुकोबरायांनी छत्रपती शिवाजी राजांवर केलेले संस्कार आहेत परस्त्री माते समान, माता मानण्याचे संस्कार केलेले आहेत. म्हणून तर कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हणतात छत्रपती शिवाजी राजांच्या बद्दल? त्यांना एकाने प्रश्न विचारला की तुम्ही कॉलेजला नाव का दिलंय छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही वेगळं नाव काहीतरी द्या. त्यावेळेला कर्मवीर भाऊराव पाटील काय म्हणाले? ते म्हणाले, एक वेळ मी बापाचं नाव बदलीन, पण माझ्या कॉलेजला दिलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव मी अजिबात बदलणार नाही. ही ताकद शिवाजी महाराजांच्या नावामध्ये आहे. बरेच जण म्हणतात नावात काय आहे? छत्रपती शिवाजी राजांचं नाव उलट करा, शिवाजी उलट केलं तर जीवाशी. आयुष्यभर जो माणूस तुमच्या आमच्यासाठी जीवाशी लढला त्याचं नाव शिवाजी. बरेच जण म्हणतात नावात काय आहे? आज आपण जर बऱ्याच ठिकाणी गेलो, कोणत्याही गावामध्ये गेलो तर 5-25 तुकाराम नावाची माणसं भेटतील, 5-25 शिवाजी नावाची माणसं भेटतील. का? तुकाराम ही नावं ठेवली आमच्या वाडवडिलांनी, पूर्वजांनी. शिवाजी ही नावं का ठेवली? का वेडे होते म्हणून? तर त्यांना असं वाटत होतं की माझ्या मुलाचं नाव तुकाराम ठेवलं, त्या तुकारामाची थोरवी, तुकारामाच्या विचारांचे संस्कार माझ्या मुलाच्या अंतःकरणात येतील. छत्रपती शिवाजी राजांचं शिवाजी नाव ठेवलं तर यातून काहीतरी प्रेरणा मिळेल. प्रचंड हा समाज तुकाराम आणि शिवाजी या नावावर प्रेम करतो, आयुष्यभर प्रेम करीत राहील. म्हणून तर गावागावामध्ये तुकाराम आणि शिवाजी ही प्रेरणा दिसतात आपल्याला. श्वासात रोखणी वादळ, डोळ्यात रोखली आग. श्वासात रोखणी वादळ, डोळ्यात रोखली आग. देव आमचा छत्रपती एकटा मराठा वाघ. का म्हणतात कवी? त्या काळामध्ये 19 फेब्रुवारी 1630 ला छत्रपती शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी गडावर झाला. जिजाऊ पोटी शिवनेरी वाढणारा. अरे जन्म आला मुस्लिमांची औलाद गाडणारा हा छत्रपती शिवाजी राजा आम्ही समजून कधी घेणार आहोत? छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य हे स्वराज्य माय माऊल्यांसाठी असलेलं स्वराज्य होतं. छत्रपती शिवाजी राजांच्या विषयी अनेक प्रकारे माय माऊल्या प्रेम करतात. एक हकीकत तुम्हाला सांगतो, छत्रपती शिवाजी राजांच्या नावात काय ताकद आहे, तुकोबारायांच्या नावात काय ताकद आहे. मुंबई आणि नाशिक हायवे मार्गाने एक जोडपं चाललेलं होतं. मोटरसायकलवर पती पत्नी आणि 2 वर्षाचं लहान मूल हे प्रवास करत 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 चाललेले असताना हायवे, प्रचंड वाहतूक, वाहनांची वर्दळ, भरधाव वेगाने मोटरसायकल स्वार चाललेला होता. भरधाव वेगाने गाडी हाकत होता. गाडी पुढे पुढे जात होती. हसत खेळत चाललेला आपल्या एका छोट्या मुलाला घेऊन ती माय माऊली पतीच्या सोबत हसत खेळत ते जोडपं चाललेलं होतं. आणि अशा अवस्थेमध्ये चाललेला असताना भरधाव वेगाने एक ट्रक समोरून आला. भरधाव वेगाने एक ट्रक समोरून आल्यानंतर ट्रकची धडक त्या मोटरसायकल स्वाराला बसली. मोटरसायकल स्वार कोसळला, एका बाजूला जाऊन पडला, दुसऱ्या बाजूला ते लहान मूल, तिसऱ्या बाजूला ती माय माऊली. माय माऊलीला थोडीशी शुद्ध होती. शुद्धीच ती उठून उभी राहिली. उठून उभी राहिल्यानंतर एका बाजूला गेली तर पतीकडे गेली. रक्ताच्या थारोळ्यात तिचा पती पडलेला होता आणि रक्ताच्या थारोळ्यात पतीकडे पाहते, दुसरीकडे मुलाकडे नजर जाते. पतीला हलवलं, पती गतप्राण झाला होता. त्या माई माऊलीची अवस्था काय झाली असेल. दुसरीकडे मुलाकडे गेली, मुलाला हृदयाशी कवटाळलं. आता दुःख मी सांगू कुणाला.
एका बाजूला माझा पती मरण पावलेला आहे, गतप्राण झालेला आहे, दुसऱ्या बाजूला या कोवळ्या मुलाचा बाप देखील गेलेला आहे. या दोन्ही विवंचनेत सापडले असताना मुलाला कसं तरी हृदयाशी कवटाळलं. हृदयाशी कवटाळलं आणि ती माय माऊली त्या मुलाला घेऊन दवाखान्यात गेली. मुलाला डॉक्टरांकडे तपासण्यात आलं. डॉक्टरांनी तपासणी केली. मुलाची वाचा गेली. त्या अपघाताने मूल काही बोलेन असं झालं. त्या माय माऊलीला वेडाच्या भरात त्याच्या गालावर थापडा मारल्या, पण मूल काही बोलायला तयार नाही, रडायला तयार नाही. अश्रूंचा बेभानपणे असलेला मारा आणि त्या माऊलीच्या अंतकरणात चाललेलं कोल्हान, हे सगळं पाहिल्यानंतर अंतकरणाला पिळवटून जाणाऱ्या वेदना त्या माय माऊलीने सहन केल्या असतील, त्या प्रसंगच न पाहिलेला बरा. आणि असं दुःख सहन करत करत त्या मुलाला तर मोठं करायचं होतं. पोर अनाथ झालेलं होतं, पती निघून गेलेला होता आणि 2 वर्षाचं मूल वाढवत वाढवत असताना काबाड कष्ट करून त्या मुलाला वाढवलं. मुलाला शाळेत दाखल केलं. मुलाला शाळेत दाखल केलं, परंतु मूल आपण बोलत नाही. बाजूची मुलं टिंगल टवाली करू लागली. माय माऊलीच्या अश्रू अनावर व्हायचे. दुसऱ्या मुलांकडे ते मूल टकमका बघायचे, काही बोलत नाही, सांगत नाही. वर्षामागून वर्ष जातात. मूल 7 वर्षाचं होतं. 7 वर्षाचं मूल झाल्यानंतर एके दिवशी शाळेची गॅदरिंग येते. शाळेचं स्नेह संमेलन येतं. स्नेह संमेलनाला अनेक मुलांबरोबर हे मूल सुद्धा हाताच्या इशाऱ्यानेच आईला घेऊन जातं. आई सुद्धा त्या मुलाच्या सोबत त्या शाळेच्या स्नेह संमेलनाला जाते, गॅदरिंगला जाते. गॅदरिंग असा स्टेज बनवलेला असतो. गॅदरिंग पाहिली जाते. घोषणा होतात, शिवाजी महाराजांच्या घोषणा होतात, मावळे दिसतात आणि ते मूल समोर बसलेलं असतं. समोर छत्रपती शिवाजी राजांचा जय जयकार होतो. अनेक मावळे दिसतात. मावळे दिसल्यानंतर त्या मुलाला वाटतं काही जरूर या ठिकाणी मावळे आहेत. तेवढ्यात तानाजी मालुसरेचा जय जयकार होतो. तानाजी मालुसरे येतो. त्या मुलाच्या मनगटातल्या मुठी, डोळ्यात आग, मनगट आवळली जातात, मुठी वरकडे वळल्या जातात आणि श्वास रोखून ते मूल बघतं की ज्या अर्थी तानाजी आहे, ज्या अर्थी जिजाऊ आहे, ज्या अर्थी मावळे आहेत, त्या अर्थी इथं काहीतरी असलं पाहिजे. आणि अचानक अशा आवेगाने जय जयकार होतो, गजर होतो, घोषणा होते आणि अचानक त्या स्टेजवर, रंगमंचावर गॅदरिंगच्या छत्रपती शिवाजी महाराज दिसतात आणि अचानक त्या मूल ओरडतं, आई तो पहा शिवाजी. लहान मूल, 7 वर्षापासून मुक झालेलं मूल छत्रपती शिवाजी राजा पाहिल्या बरोबर गजरत. 7 वर्ष मुक असलेलं मूल बोलायला लागतं. ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावातली ताकद आहे. आणि तुम्ही आम्ही तर जिवंत माणसं आहोत. तुकोबारांचा गजर करायला, छत्रपती शिवाजी राजांचा गजर करायला आम्हाला भिण्याची आवश्यकता काय? तुकोबाराय, छत्रपती शिवाजी महाराज मुके बोलू लागतात, यांचं नाव घेतात आणि आज असं झालेलं आहे की बोलणारे मुके झाले. आपण बोलत नाही. आपल्या अंतःकरणातल्या संवाद हरवलेला आहे. आणि हा संवाद जर आपल्याला एकत्र ठेवायचा असेल तर त्याला अध्यात्म पाहिजे, त्याला परमार्थ पाहिजे आणि त्याला वारकरी संप्रदाय, नाथ संप्रदाय पाहिजे, तुकोबाराय पाहिजेत, ज्ञानोबाराय पाहिजेत, अखंड संतांची मांदियाळी आणि त्यांचे विचार पाहिजे, संतांचे विचार पाहिजेत. अनेक जण म्हणत असतात की चला मी तुम्हाला देव दाखवतो, परंतु असा डायरेक्ट कुणाला देव दाखवता येत नाही. त्याच्यासाठी काहीतरी मध्यम मार्ग आहे. आधी देव पाहायचा असेल, कोण म्हणत असेल तुम्हाला देव दाखवतो, देव असा कधी भेटणार नाही. अनेक जण म्हणतात गाणं पण आपला, देव काय बाजारचा भाजीपाला आहे का? देव पाहायचा असेल तर, मग देव पाहायचा असेल तर कोण दाखवणार आहे आपल्याला देव? तर आपल्याला आधी संतांना शरण जावं लागेल, संतांच्या विचारांना अंगीकृत करावं लागेल आणि संतांकडे गेल्यानंतर संत आपल्याला पायवाट दाखवतील आणि त्या पायवाटेवरून आपण गेलो तर आपल्याला देव भेटेल. आपण टीव्हीवर बघतो अनेक प्रकारची, माणसाच्या अंतरंगामध्ये बरेच युद्ध चालू आहेत प्रत्येक माणसाच्या. टीव्हीवर आपण जाहिराती बघतो. त्या टीव्हीच्या जाहिरातीमध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला ऐकायला मिळतं की माणसाचा रंग गोरा करायचा असेल तर अनेक कॉस्मेटिक आहेत.
या ठिकाणी माझ्या माय माऊल्या आहेत. अनेक जण म्हणतात की माणसं गोरं करण्याची औषधं निघालेली आहेत. फसव्या जाहिराती माणसं गोरं करण्याची, अशा पद्धतीने गोरं करण्यासाठी औषधं निघालेली आहेत आणि या औषधं आपण घेतली तर माणूस गोरा होतो. परंतु आपण वरच्या अंगाने गोरे होऊ. सगळेजण म्हणतात भरपूर औषधं निघालेले आहेत, परंतु अजूनपर्यंत एक औषध निघालेलं नाही की जे आमचं मळलेलं अंतकरण आहे, काळं अंतकरण आहे, ते गोरं करणारं औषध या जगावर अस्तित्वात नाही, अजूनही निघालेलं नाही. मग ते औषध आहे, अस्तित्वात आहे, पण ते गोपनीय स्वरूपात आहे. ते कोणाकडे आहे? तुमचं अंतकरण, काळं अंतकरण, अंतरंग आणि बाह्यरंग. बाह्यरंग माणसाचा गोरा होईल. आज मी तुम्हाला या वेशभूषेत दिसतो, परंतु माझ्या अंतरंगामध्ये मी कसा आहे तुम्हाला समजणार नाही. त्यासाठी तुम्हाला माझा सहवास, माझ्या रोजच्या बोलण्याच्या, चालण्याच्या, वागण्याच्या या पद्धती बघाव्या लागतील. की आता या ठिकाणी महाराज व्याख्यान करतात, सांगतात, डॉक्टर चांगले सांगतात, परंतु आम्ही तर बघितलं की एका बियर बारच्या ठिकाणी ते बसलेले आम्हाला आढळले. तर तुमच्या अंतःकरणात असलेली, उभी राहिलेली माझी प्रतिमा कशी होईल? तशाच पद्धतीने आपण जर बघितलं तर अनेक जण म्हणतात, आता मगाशी या ठिकाणी विषय झाला की तुकोबारायांच्या विषयीचा अंतरंग, आपलं अंतरंग जे काळं आहे, मळलेलं आहे, ते गोरं करण्याचं औषध आहे, ते संतांकडे आहे आणि ते संत विचारांकडे आहे. वारकरी संप्रदायात आहे, नाथ संप्रदायात आहे, ज्ञानोबारायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तुकोबारायांच्या गाथेमध्ये आहे. आणि ते जर आपल्याला गवसलं, ते जर आपल्या हाती लागलं तर 52 खरी सोनं आपल्याला ते भेटेल. आणि ते आपण शोधण्यासाठी तो मार्ग, आपण त्या मार्गामध्ये गेलं पाहिजे. आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण आत्मसात केल्या तर निश्चितपणे या ठिकाणी ही गाथा आहे, हिची किंमत 400-450 रुपये गाथा आहे. आपली तुकोबारांची गाथा सुद्धा 400-450 रुपये. अनेक जण म्हणतात अहो गाथेची किंमतच खूप, ज्ञानेश्वरीची किंमत खूप. असे म्हणणारे आम्ही बघतो. हॉटेलमध्ये जर गेलो तर 1200-2000 बिअर बार मध्ये, हॉटेलमध्ये दारू पायी अनेक प्रकारचे खर्च करतात. आमची काही माणसं, आमचे काही भाऊबंद, आमची काही माणसं अनेक प्रकारचे खर्च करतात. पण तुकोबारांची गाथा आली की तोंड वाकडं. अध्यात्माची पुस्तकं विकत घ्यायची असली की तोंड वाकडं. पण त्याच्यामधून मिळणारं जे काही रसायन आहे, ते रसायन आपल्या अंतःकरणाला जर भिडलं, त्यातला एका लेखकाने म्हटलेलं आहे, एखादी ओळ जरी वाचली, एखादा अभंग जरी ऐकला, पाठ केला, तरी त्याने आपल्या जीवनाची दिशा बदलते. जीवनाची दिशा बदलण्याचं सामर्थ्य या ग्रंथांमध्ये आहे. तुकोबारायांच्या विषयी मगाशी मी सांगितलं की तुकोबारायांना बायको मारायची म्हणून अनेक वेळेला तुकोबारायांचं चरित्र अनेक प्रकारे रंगवण्याचं काम केलं जातं. मग तुकोबारायांची पत्नी त्यावेळेला जर त्यांना मारायची, उसानं मारायची, बदडायची असं असेल तर भंडारा डोंगरावर जगद्गुरु तुकोबाराय जर तपश्चर्याला ध्यानस्थ बसलेले असतील तर आमची अवली म्हणायचे, जिजाई पण तिचं दुसरं नाव होतं. मग ती माय माऊली आपली न्याहारी भाकरी घेऊन, पायाला काटे रुचले तरी वाट काढत काढत का तुकोबारायांना न्याहारी घेऊन जात होती. तुकोबारायांना पत्नी मारायची असे सांगणाऱ्यांना माझा एक सवाल आहे की त्या काळात जर तुकोबारायांना पत्नी मारत होती तर आजच्या काळातल्या इथल्या आमच्या हार्डवेअर समजणाऱ्या सगळ्या पुरुषांनी उभं राहून सांगावं की मी सुद्धा पत्नीच्या हातचा माल खाऊनच इथं बसलेला आहे. तर एकही बोट वर जाणार नाही. त्याचं कारण आमच्या माय माऊल्या पुरुषांना मारतात असं जे काही आमच्या स्त्रियांविषयीची बदनामी केली जाते, ही बदनामी आपण समजून घेतली पाहिजे. याचं कारण असं आहे की आमच्या या बहुजन संस्कारामध्ये आमच्या कुणबी माणसावर, आमच्या शेतकरी माणसांच्या मातीशी आमचं घट्ट नातं आहे. आणि जगद्गुरु तुकोबारायांच्या विचारातून वाढलेली माणसं आहोत. बीजाचा धर्म आम्हाला माहित आहे, शेतीचा धर्म आम्हाला माहित आहे. एका बीजाचे 1000 धान्य निर्माण करणारी आमची संस्कृती आहे. आणि आमच्या माय माऊल्या तर मुलांवर संस्कार करतात. आज या ठिकाणी मी बोलतोय म्हणजे निश्चितच माझ्या कुटुंबामध्ये काहीतरी परंपरा असेल, माझ्या माऊलीचे काहीतरी संस्कार असतील
म्हणून तर मला या पद्धतीने मांडणी करायला मिळते, सांगायला मिळतंय. अशाच पद्धतीने आमच्या माय माऊल्या तुकोबारायांच्या काळामध्ये तुकोबारायांना मारायची पत्नी हे संपूर्ण खोटं विकृत चित्रण केलेलं आहे. आणि चित्रपटामध्ये मांडलेला, कथा कादंबऱ्यातून मांडलेला हा इतिहास खरा असतोच असं नाही. त्यामध्ये मनोरंजनाचा